नमस्कार रसिकहो. शब्दांच्या पलीकडले या मालिकेत आपलं मनपूर्वक स्वागत आहे. आपण अनेकदा मराठी नाट्यसंगीत, चित्रपट संगीत किंवा सुगम संगीत गुणगुणत असतो. काही गाणी तर आपल्या भावविश्वाचा अविभाज्य भाग बनून जातात. पण अनेकदा त्या सुरेल चालीत गाण्याचे शब्द मागे पडतात. स्वर मनाला भिडतात, पण शब्दांचा गाभा नकळत हरवून जातो. मात्र हेच शब्द जर आपण समजून घेतले, त्यांच्या अर्थाच्या जवळ गेलो, तर त्या गाण्याची रंगत अनेक पटींना वाढते. ऐकताना नवा आनंद मिळतो. याच जाणीवेतून शब्दांच्या पलीकडले या मालिकेचा जन्म झाला आहे. काही अजरामर गीतांचा भावार्थ जाणून घेण्याचा, किंबहुना त्या शब्दांच्या पलीकडचा अर्थ उलगडण्याचा हा छोटासा प्रयत्न आहे. या कार्यक्रमाची कल्पना, लेखन आणि मांडणी गिरीश घाटे यांनी केली आहे. तर चला ऐकूया शब्दांच्या पलीकडले. नमस्कार श्रोते हो. ययाती आणि देवयानी विवाहबद्ध होतात. पण हा विवाह केवळ सामाजिक बंधनापुरताच राहतो. दोन देह जवळ आले, पण दोन मनं कधीच जुळत नाहीत. देवयानीच्या स्वभावात अहंकार आहे, अधिकाराची भावना आहे, स्वतःच्या इच्छेलाच अंतिम मानण्याची वृत्ती आहे. ययाती राजा असला तरी त्याला स्नेह हवाय, कोणीतरी समजून घ्यायला हवंय. पण देवयानीकडून त्याला हे काहीच मिळत नाही. मनानं रिक्त झालेला ययाती मग मदिरेकडे वळतो. बाहेरून राजवैभव असतं, पण आतून तो तुटत चाललेला असतो. अशावेळी त्याच्या आयुष्यात येते शर्मिष्ठा. तिच्या स्वभावात नम्रता आहे, मायेची ऊब आहे, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तिच्या स्वरांत जीवाला शांती देण्याची ताकद आहे. तिचं बोलणं, तिचं वागणं, तिचं गाणं, हे सगळंच ययातीच्या अस्वस्थ मनावर औषधासारखं पडतं. ययाती म्हणतो, तुझं गाणं ऐकलं की मला मद्याची आठवण राहत नाही. जेव्हा मनाला खरा आनंद मिळतो तेव्हा कृत्रिम नशेची गरज उरत नाही. जेव्हा आत्म्याला स्पर्श करणारा स्वर भेटतो तेव्हा व्यसनं आपोआप मागे पडतात. आणि म्हणूनच शर्मिष्ठा आपल्या सुरांना हाक मारते, हे सुरांनो, चंद्र व्हा, चांदण्याचे कोश माझ्या प्रियकराला पोचवा. किती सुंदर कल्पना आहे ही. ती म्हणते, हे माझ्या गाण्याच्या सुरांनो, तुम्ही केवळ आवाज राहू नका. तुम्ही चंद्र होऊन माझ्या प्रेमाचं कोवळं चांदणं माझ्या प्रियकरापर्यंत पोचवा. त्याच्या मनातल्या उष्णतेला, क्लेशांना, बेचैनीला शांत करा. पुढे ती म्हणते, वाट एकाकी तमाची, हरवलेल्या मानसाची, बरसुनी आकाश सारे, अमृताने नाहवा. ती म्हणते, माझा प्रियकर एका अंधाऱ्या वाटेवर चाललाय. तो लोकांबरोबर असला तरी एकाकी झालाय, वैभवात असला तरी मनानं रिक्त आहे, राजसत्ता असूनही स्वतःलाच हरवून बसलाय. हरवलेल्या मानसाची, किती गूढ शब्द आहेत हे. मनुष्य कधीकधी जनसागरात हरवत नाही, तर स्वतःपासून हरवतो, स्वतःचा मार्ग विसरतो, मनशांतीपासून दूर जातो. ययातीची हीच अवस्था झालीय. मग शर्मिष्ठा प्रार्थना करते, आकाशातून माझ्या प्रेमाच्या चांदण्यांचं अमृत बरसू दे. त्याच्या अंतःकरणावर कृपेचा वर्षाव होऊ दे. त्याच्या वेदना नाहून निघू देत. त्याच्या मनात पुन्हा जीवन फुलू दे, आनंद बहरू दे. श्रोते हो, या पदाचा अर्थ केवळ प्रियकर प्रेयसीच्या प्रेमापुरता नाही. आपल्या आजूबाजूला अनेक ययाती आहेत. त्यांच्याकडे वैभव आहे, पैसा आहे, मान आहे, पण मनात शांतता नाही. लोक आहेत, पण जवळचं माणूस नाही. साधनं आहेत, पण समाधान नाही. अशावेळी त्यांच्या जीवनात एखादी शर्मिष्ठा हवी असते. एखादा स्वर, एखादा छंद, एखादा दिलासा, जो त्याला पुन्हा स्वतःकडे घेऊन येईल. कुसुमाग्रजांनी या पदातून एक मोठा संदेश दिला आहे. प्रेम म्हणजे मालकी नव्हे, उपचार आहे. प्रेम म्हणजे बंधन नव्हे, मुक्ती आहे. प्रेम म्हणजे फक्त जवळ असणं नव्हे,
तर दुसऱ्याच्या अंधारात चांदणं होणं आहे. कुसुमाग्रजांच्या या पदात केवढा गर्भार्थ दडला आहे. हा अर्थ मनात ठेवून पुन्हा ते पद ऐका. एक वेगळाच अधिक समृद्ध अनुभव तुम्हाला नक्कीच मिळेल. याच विचारानं आजचा हा प्रवास इथेच थांबवूया. पुन्हा भेटूया अशाच एका अर्थपूर्ण पदासोबत. धन्यवाद.